नाही. एक दिवस सकाळी मी झोपेत असताना मला पिल्लांचा मधून मधून आवाज ऐकू आला. मी अगदी धडपडत उठले. आई चुलीत फूक मारत बसली होती. मी डोळे चोळत दारापाशी गेले. कोंबडी जवळ पडलेल्या अंड्यांच्या काही काची पप्पा काढत होता. कोंबडीच्या पोटाखाली एक छोटी चोच दिसत होती. हे दृश्य पाहून मी कोंबडीचे पिल्लू आलं, कोंबडीचे पिल्लू आलं असं म्हणत उड्या मारीत राहिली. अशा प्रकारे तिची सर्व पिल्लं आता अंड्यांतून बाहेर आली होती. काळ्या, पांढऱ्या, किरबिऱ्या रंगांची ती पिल्लं आवाज करत कोंबडीभोवती फिरायला लागली होती. हळूहळू कोंबडी पिल्लांना घेऊन अंगणात फिरायला लागली. त्यांना त्यांची चोच, पाय वापरून कसे अन्न शोधायचे हे शिकवत होती. रोज सकाळी कोंबडी व पिल्लं बाहेर चरायला जात व संध्याकाळ झाली की आपल्या जागी येऊन बसत. मी शाळेतून आल्याबरोबर दप्तरसकट आधी पिल्लांच्या मागे जायची. त्यांचे ते इवलेसे डोळे, ते टुचुकदार चोच आणि दाणे खाऊन वर आलेले कांचे हे दृश्य खूप सुरेख वाटायचं. हळूच हातात घेतल्यावर ते आधी ओरडायचं. मग डोक्यावर हात फिरवल्यावर बदकाप्रमाणे तळहातावर शांत बसायचं. त्याचं अंग नरम व कापसासारखं वाटायचं. हळूहळू ही पिल्लं मोठी होऊ लागली होती. त्यांची पिसे मोठी होऊन त्यांना वेगवेगळे रंग येऊ लागले होते. त्यांची तीव्रता व चपळाई देखील वाढली होती. आता ती आईच्या पोटाखाली बसत नव्हती. त्यांच्या डोक्यावरच्या लाल तुऱ्यावरून आम्हाला कळायचे यामधील कोंबड्या किती व कोंबडी किती असतील. आमच्या घरात शेणाची जमीन असल्यामुळे ही पिल्लं मी अभ्यास करीत असताना घरात सुद्धा फिरत असत. आमच्या सर्व कोंबड्यांना आधीपासूनच आईने संध्याकाळ झाली की झाडावर बसायला शिकवले होते. तसेच त्या कोंबडीनेही पिल्लांना तशी सवय लावली. त्यामुळे त्यांना झाकून ठेवायची गरज लागत नव्हती. बरेच दिवस पलटून गेले. आता ही पिल्लं बऱ्यापैकी मोठी झाली होती. या सर्वात माझा आवडीचा एक कोंबडा होता. त्याचं सौंदर्य काही वेगळंच होतं. डोक्यावर लाल भडक मोठा तुरा, तांबूस रंगाची अंगभर सुळसुळीत पिसे, काळी निळी अशी भली मोठी शेपटी, तीक्ष्ण डोळे, टोकदार चोच व गरुडासारखी मोठी पायांची नखे. त्याचं ते डौलदार चालणं जणू काही रानातला मोरच असावा. इतर लोकांना वेगवेगळ्या प्राण्या पक्ष्यांची आवड असते, पण मला आज या गोष्टीचे आश्चर्य वाटते की मला कुत्रा व मांजर यापैकी कुठल्याही प्राण्यांची आवड नसून साधारण तो कोंबडा आहे